बघूया 100% बातम्या। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा आता आक्रमक पवित्रा समोर आलेला आहे। शिवसैनिकांना त्यांनी भावनिक साथ घातल्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। वांद्रेतल्या कलानगर चौकात येऊन उद्धव ठाकरेंनी गाडीच्या सनरूफमध्ये उभं राहून शिवसैनिकांशी संवाद साधला। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1969 साली कारच्या टपावर उभं राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं होतं। त्याचीच आठवण आज अनेक शिवसैनिकांना झाली। शिवसैनिकांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी टीकेचे जोरदार बाण सोडले। शिवसेना संपवता येणार नाही असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधण्याचे आदेश सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलेत। आजपर्यंत कधी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा स्वाद घेतलेला, पण मधमाशीचा डंका अजून त्यांना लागलेला नाही। तो डंका संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि अनेक आमदार यावेळी उपस्थित होते। एकूणच शिवसैनिकांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलाय। या पुढच्या काळातही आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिलेत। निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत निर्णय दिल्यानंतर शिवसैनिकांची मोठी गर्दी आज मातोश्रीच्या बाहेर उसळली। शिवसैनिकांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर एकीकडे शिंदेंच्या पक्षाकडून जल्लोष केला जात असताना मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली। आज दिवसभर मातोश्रीवर शिवसैनिकांचा राबता होता। यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले। यात वयोवृद्ध शिवसैनिकांचा सुद्धा समावेश होता। या शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। तर त्यांना मी सांगतो, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत आम्ही मशाल घेऊन तुमच्या समोर उभा राहतो। पाहूया शिवसैनिकांनी खचून जाऊ नये असं आवाहन करतानाच उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ठाकरेंसोबत असलेल्या आमदार सुद्धा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। जून महिन्यात झालेल्या सत्तांतरावेळी शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले, तर 15 आमदार ठाकरेंसोबत राहिले। केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर आता ठाकरेंसोबत असलेले 15 आमदार काय करणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। आता ठाकरेंसोबत असलेल्या 15 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या 15 आमदारांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली। त्यातून त्यावेळी आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं। त्यावेळी त्यांच्यावर तातडीनं अपात्रतेची कारवाई होईल अशी शक्यता कमी आहे। आता बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार सभागृहात एखाद्या विषयावर व्हीप बजावल्यानंतर त्याचं उल्लंघन ठाकरेंसोबतच्या आमदारांनी केल्यास त्यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांच्या अपात्रतेची कारवाई होऊ शकते। या सर्व पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंच्या आमदारांचं काय होणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदोपत्री पुरावे सादर केले होते। याच आधारे आयोगानं मोठा निर्णय घेत ठाकरेंना धक्का दिला। आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या आकडेवारीच्या आधारे धनुष्यबाणासंदर्भात निर्णय घेतला त्या आकडेवारीत लोकसभेतील 19 खासदारांपैकी 13 खासदार शिंदे गटाच्या बाजूने होते असं नमूद करण्यात आलं। त्यांचे शपथपत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आली, तर ठाकरे गटाच्या बाजूने लोकसभेत 6 खासदार असल्याचा दावा करण्यात आला। मात्र लोकसभेतील केवळ 4च खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर झाली। राज्यसभेत शिवसेनेचे 3 खासदार असून त्या 3ही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली। राज्यसभा आणि लोकसभा मिळून एकूण 9 खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटानं केला। मात्र प्रत्यक्षात ठाकरे गटाकडून केवळ 7च शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली। निवडणूक आयोगानं या संदर्भातली माहिती दिली। त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणत्या 2 लोकसभा खासदारांची शपथपत्र सादर झाली नाहीत याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह 26 फेब्रुवारीपर्यंतच वापरण्याची मुभा आहे। म्हणजे चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे। त्यानंतर त्यांना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाहीये। कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरतं दिलं होतं। हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली। त्यामुळे आता ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर निवडणूक आयोगानं दिलेलं मशाल चिन्ह वापरता येणार नाही। मशाल चिन्हही काढून घेतलं जाईल याचे संकेत उद्धव ठाकरेंनी कालच दिले होते। ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणूक जेवढं मतदान झालं होतं त्याच्याहून जास्त मतदान पोटनिवडणुकीत झाले, मशाल चिन्हावरती झाले। आता तर मला असं वाटतं की जेवढ्या नीचपणाने हे खेळतायत कदाचित उद्या आमची मशाल सुद्धा काढून घेतील।
मशाल चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाल्यानंतर समता पक्षानं त्यावर आक्षेप घेतला होता. ही लढाई सुप्रीम कोर्टातही पोहोचली आहे. त्यामुळे मशाल चिन्ह पुन्हा मिळणं ठाकरे गटासाठी सोपं असणार नाहीये. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह काय असेल याची आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांचं असेल हा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आणि त्यानंतर राज्यभरातल्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेना भवनचं आणि त्याचबरोबर गावोगावच्या शाखांचं नेमकं काय होणार याबरोबर शिवसेना पक्ष शिंदेंकडे गेल्यामुळे अनेक जिल्हा गावातील शिवसेनेची कार्यालय तिथली प्रॉपर्टी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असं मानलं जात आहे. काल निवडणूक आयोगाच्या निकालानंतर या मुद्द्यावर दापोलीत मोठा राडा झाला. शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावत शाखेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक कुठे बसणार, पुढची रणनीती कशी ठरवणार यावरून अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनासह राज्यातल्या शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत, शिवसैनिक तिथेच बसतील, तिथूनच काम पाहतील असं म्हणत उद्धव ठाकरे हेच आपले सेनापती असल्याचं म्हटलंय. शाखा म्हणूनच काम करतो. शाखांचा ताबा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदेच्या गटात संघर्षाची ठिणगी पडू शकते. त्यामुळे राड्याच्या मालिकेचं हे लोण राज्याच्या अनेक ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव देणं उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरेंच्या विरोधकांनी आता त्यांच्यावर जोरदार तोंडसू घ्यायला सुरुवात केली आहे. घरातला मुलगा हा वडिलांचा वारसा चालून नाव कमवत असतो. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची कास सोडून बाळासाहेबांचा विचार संपवला. हीच विचारधारा एकनाथ शिंदे चालवत असल्यानं त्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह मिळालं अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणांनी दिली आहे. आज ते बाणातून ती कमान निघाली आणि ते खरे जे विचारधारावर चालणारे आहेत एकनाथ शिंदेजी त्यांच्याकडे ती कमान पोचलेली आहे. तिकडे किरीट सोमय्या आणि नितेश राणेंनीही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम केलंय. हिंदुत्व तोडलं आणि म्हणून नावही गेलं, निशाणही गेलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेला चपराक दिली आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. गेल्या काही वर्षात भाजप आणि ठाकरे गटातल्या नेत्यांमध्ये जो संघर्ष पेटला त्या दोन्ही बाजूने एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे भाजपच्या नेत्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांना डिवचायची संधी मिळाली. एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळताच आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्याची माहिती समोर येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येते. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्या त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस असून ते कोल्हापुरात जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. चर्चेनंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानं विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात येत आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळालेले आहेत. नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी आज शपथ घेतली. भगतसिंग कोश्यारींनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याआधी रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सुद्धा सांभाळलं. रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20वे राज्यपाल आहेत. त्यांच्या राज्यपाल महोदयांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या महाराष्ट्राला सरकारला फायदा होईल, महाराष्ट्रातल्या जनतेला फायदा होईल. भगतसिंग कोश्यारी हे काही वक्तव्यामुळे आणि काही निर्णयांमुळे वादग्रस्त ठरले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात कायम नाराजी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर नवे राज्यपाल रमेश बैस कसं काम करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? डॉक्टर अमोल कोल्हे मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. त्यातच आता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिवजयंती निमित्त लागलेल्या बॅनरची सुद्धा चर्चा रंगली आहे. शिवजयंती निमित्तानं शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजन्मोत्सव सोहळ्यात गैरहजर राहण्याचा निर्णय खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी घेतलाय. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्याच्या मुद्द्यावरून डॉक्टर कोल्हे आक्रमक झाले. यावरून डॉक्टर कोल्हे आणि भाजप नेत्यांमध्ये तूतू मैमा सुरू झालाय. शिवनेरीवर भगवा ध्वज उभा राहावा यासाठी डॉक्टर कोल्हे आता
भगवत जाणीव आंदोलन उभं करतायत। या आंदोलनासाठी लावलेलं नारायणगावमधलं डॉक्टर कोल्हे यांच्या कार्यालयाबाहेरचं बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलंय। या बॅनरवर डॉक्टर कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख टाळलाय, त्याऐवजी बॅनरवर जगदंबा प्रतिष्ठानचा उल्लेख केलाय। या बॅनरवरून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधलाय, त्यामुळे डॉक्टर कोल्हे यांनी राष्ट्रवादीला बाजूला सारून भाजपवर टीका केली आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांची पुढची राजकीय दिशा नेमकी काय असेल याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आता एकला चलोरेचा नारा दिलाय। मवियासाठी हा एक प्रकारे मोठा धक्का मानला जातोय। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीचा एक भाग होती, मात्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मवियामध्ये असताना राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर मवियातूनही ते बाहेर पडले। आता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वतःच्या हिमतीवर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। पूर्ण ताकदीनं स्वतःच्या हिमतीवर निवडणुकीत उतरणार आहे। महाराष्ट्रातील साखरपट्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे। या पार्श्वभूमीवर एक मित्र पक्ष कमी होणं हे एक प्रकारे महाविकास आघाडीसाठी धक्का आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत। नागपुरात शहा यांनी दौऱ्याची सुरुवात केली। दैनिक लोकमतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत पत्रकारिता क्षेत्रात लोकमत समूह करत असलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसंच लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमतच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते। यावेळी शहा यांनी लोकमत समूहाचं कौतुक केलं। तसंच लोकमत टीव्ही चॅनल महाराष्ट्र दिल्लीत 6 कोटी लोक पाहतात असा उल्लेख शहा यांनी केला। लोकमत टीवी चैनल महाराष्ट्र, गोवा और दिल्ली के 6 करोड़ से ज्यादा दर्शक देखते हैं और अब डिजिटल मीडिया में भी इसने पदार्पण किया है। यावेळी भविष्यातील भारताबाबतचं विजन सुद्धा शहा यांनी मांडलं। 2047 पर्यंत भारत जगाचं नेतृत्व करताना दिसेल असं पंतप्रधान मोदींचा संकल्प असल्याचंही त्यांनी म्हटलं। त्यासाठी देशातील 130 कोटी जनतेने एक पाऊल पुढे टाकावं अशी साद शहानी घातली। कष्टकरी शेतकऱ्यांचा देव असलेल्या सावळ्या विठुरायाच्या तिजोरीमध्ये भाविकांनी भरभरून असं दान दिलंय। विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नामध्ये त्यामुळे दुपटीनं वाढ झाली आहे। कोरोना काळानंतर सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांसह सर्वसामान्य भाविकांची मोठी गर्दी पंढरपुरात होतीये। विठुरायाचं दर्शन घेणारे भाविक आपल्या क्षमतेनुसार पांडुरंगाच्या चरणी दान अर्पण करतात। कोरोना पूर्व काळात मंदिर समितीचं उत्पन्न 50 कोटींच्या घरात होतं। कोरोना काळात लॉकडाऊनमुळे फक्त 12 कोटींचं उत्पन्न मिळालं। टाळेबंदीच्या काळात मंदिर भक्तांसाठी सुरू झाल्यावर 20 कोटी रुपयांचं दान मिळालं। चालू आर्थिक वर्षात उत्पन्नात दुपटीनं वाढ होत तब्बल 41 कोटी रुपयांपर्यंत मंदिराचं उत्पन्न जाऊन पोहोचलंय। भाविकांनी दिलेल्या दानामुळे गरिबांचा देव असलेल्या विठुरायाच्या दानपेटीतल्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होतीये। कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं, मात्र हे पांढरं सोनं सध्या मातीमोल झालेलं आहे। भावात झालेल्या घसरणीचा एकीकडे सामना करावा लागत असताना डस्टी कॉटनमुळे आता खाजीचे आजार सुद्धा शेतकऱ्यांना होऊ लागले। मागील वर्षी कपाशीला तब्बल 13,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला, मात्र यंदा हा भाव 8,000वर येऊन स्थिरावलाय। त्यामुळे विदर्भातील कॉटन इंडस्ट्री म्हणून ओळख असलेल्या खामगाव तालुका परिसरात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट घुंगावत आहे। तर दुसरीकडे कापूस घरात ठेवून कापसावर कॉटन बर्ग डस्टी किडीचा प्रादुर्भाव होतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खाजीच्या आजारांना सामोरं जावं लागतंय। 8,000 कापसाला आज रोजी 78,000 भाव मिळत आहे। हा कास्तकाराला खर्च सुद्धा मिळत नाही। त्या हिशोबाने कास्तकाराला कमीत कमी 10,000ची अपेक्षा आहे। कापड उद्योगातही कापसाला मागणी वाढत नसल्यानं शेतकऱ्यांना जास्त दरानं भाव देता येत नसल्याचं कापूस जिनिंग मालकांकडून सांगण्यात येत आहे। एकीकडे कापसाला भाव नाही तर दुसरीकडे घरात ठेवलेल्या कापसावर खाजीच्या आजाराचा प्रादुर्भाव, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांना दिल्या जाणाऱ्या रेशनच्या तांदळामध्ये प्लास्टिक सदृश तांदूळ सापडत असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। सरकारनं आदिवासींना मारायचं ठरवलंय का असा संतप्त सवाल आदिवासी विचारतायत। अकोले तालुक्यातल्या पिंपरगणे ग्रामस्थांनी रेशनच्या तांदळात भेसळ होत असल्याचं वारंवार समोर आणलंय। रेशन दुकानातून वितरित केल्या जाणाऱ्या तांदळात प्लास्टिक सदृश तांदूळ सापडतोय। 100 किलो तांदळात साधारणतः 10 ते 12 किलो प्लास्टिक सदृश तांदूळ निघतोय, जो तांदूळ शिजतही नाही आणि खायलाही पचत नाही। अनेकदा तक्रार करूनही महसूल प्रशासन काहीही कारवाई करत नसल्यानं आदिवासी बांधवांनी थेट तहसील कार्यालय गाठलं आणि आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली। आमचे आदिवासी गरीब लोक आहे, यांना काय गोष्टीची जाणीव नाही। गाव जी कमिटी ती सुद्धा लक्ष देत नाही आणि आमच्यापर्यंत काय गोष्टी पोहोचत नाही। मग आम्ही असंच जगायचं का काय करायचं? शासन गोरगरिबांसाठी अन्नधान्याचा पुरवठा करतं, मात्र अनेक जण आपल्या आर्थिक फायद्यासाठी भेसळ करून लोकांच्या जीविताशी खेळ खेळतायत। अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये।
दौंडच्या भीमा नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय. भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आता जलपर्णीचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार चिंतेत सापडले. दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा झाली आहे. त्यामुळे भीमेचं पात्र हिरवगार झालंय. जसजशी जलपर्णी वाढतीये तसतशी नदीकाठी पाण्याची दुर्गंधी वाढतीये. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे जलचरांना मृत्यूला सामोरं जावं लागतंय. मोठ्या प्रमाणावर साठलेल्या जलपर्णीमुळे भीमा नदीच्या पात्रात मासे मिळत नसल्यानं मच्छीमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतीला पाणी देणाऱ्या मोटारीला जलपर्णीत चिकटल्यानं त्या बंद पडतायत. जलपर्णीमुळे नदीतलं पाणी दूषित होत असल्यानं स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. त्यामुळे अनेक समस्या निर्माण करणाऱ्या जलपर्णीवर कायमचा तोडगा निघावा आणि भीमामाईचा श्वास मोकळा व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आज आणखी 12 चित्ते भारतात दाखल झाले. या 12 चित्त्यांना नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांप्रमाणे मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं. भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोब मास्टर विमानातून दक्षिण आफ्रिकेतून 9 पाहुणे भारतात दाखल झालेत. मध्य प्रदेशच्या ग्वालेर विमानतळावर दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांचं आगमन झालंय. यात 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. या चित्त्यांना शोपूर जिल्ह्यातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आलंय. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून हे चित्ते गेल्या वर्षी येणार होते, मात्र दोन्ही देशात सामंजस्य करार न झाल्यानं याला विलंब लागला. या 12 चित्त्यांच्या आगमनामुळे कुनो अभयारण्यातल्या चित्त्यांची संख्या 20 वर पोहोचली आहे. नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना भारतीय वातावरणाशी जुळून घेताना कोणतीही समस्या न आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्ते भारतातल्या वातावरणाशी जुळून घेण्याची शक्यता आहे. दिल्ली कसोटीत भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. अक्षर पटेल वगळता एकही भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकला नाहीये. त्यामुळे टीम इंडिया बॅकफुटवर आली. दिल्ली कसोटीत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघासाठी अक्षर पटेल फलंदाजीत धावून आलाय. अक्षर पटेलच्या 74 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ 262 धावांपर्यंत मजल मारू शकला. आर अश्विनच्या 37 धावा आणि विराट कोहलीच्या 44 धावांव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातली धावसंख्या भारतीय संघाला गाठता आली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं 1 गडी गमावत 61 धावा केल्यात. या पिचवर चौथ्या डावात फलंदाजी करणं आव्हानात्मक असणार आहे. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभी केल्यास भारतीय संघ अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला लवकरात लवकर गुंडाळण्याचं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.